नमस्कार, मी समीर रानडे आणि आपण ऐकत आहात आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह तर्फे प्रस्तुत विशेष पॉडकास्ट स्वच्छतेच्या गोष्टी. आज आपल्यासोबत पुन्हा संवाद साधत आहेत आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह अर्थात APCCIचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे. मल्हार करवंदे सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आजचा आपला विषय आहे कचरा का जाळू नये. अनेक वेळा आपण असं बघतो की घरी काही ना काहीतरी काम चालू असतं, त्यातनं काही कचरा निर्माण होतो किंवा इमारतीच्या परिसरात असलेल्या झाडांचा पालापाचोळा त्याची विल्हेवाट कशी लावायची हे मग लोकांना माहीत नसतं आणि एकंदरच जागरूकतेचा अभाव असल्यामुळे तो कचरा जाळला जातो. तर मल्हार सर, पहिला प्रश्न असा आहे की कचरा का जाळू नये. खूप महत्त्वाचा विषय आहे आज. कचऱ्यामध्ये ज्यावेळेला आपण कचऱ्याविषयी काही बोलतो त्यावेळेला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण त्याच्याविषयी नेहमी बोलत असतो ते म्हणजे कचऱ्याची योग्य शास्त्रशुद्ध विल्हेवाट कशी लावायची. जेव्हा कचरा हा चांगल्या प्रकारे आदर्श पद्धतीने विलगीकरण केला जातो ओला सुका किंवा त्याच्या विविध स्वरूपाबाबत, त्यावेळेला त्याच्याविषयी आपल्याला काही ना काहीतरी त्याच्यावर प्रक्रिया करता येते आणि त्याचं काही ना काहीतरी दुसऱ्या पदार्थामध्ये रूपांतर करता येतं आणि कचऱ्याचा पुनर्वापर करता येतो. हे सगळं करण्यासाठी काहीतरी यंत्रणा आणि ज्या ठिकाणी यंत्रणा उपलब्ध नाही अशा ठिकाणी किंवा जिथं लोकांना अवेअरनेस नाही आहे, कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्याची त्यांनी शोधून काढलेली सगळ्यात सोपी पण हानिकारक पद्धत म्हणजे कचरा जाळून टाकणे. कचरा जाळणं म्हणजे आपल्या नजरेआड जातो आणि त्याचं नंतर पुढं काही करावं लागत नाही. इतक्या सोप्या विचारातून या लोकांनी म्हणजे काही जण या पद्धतीचं कचऱ्याची विल्हेवाट लावतात. पण कचऱ्यामध्ये ज्या काही गोष्टी जाळल्या जातात त्याच्यामध्ये पॉलिमर आहे, प्लास्टिक आहे, नंतर म्हणजे ज्याच्यातून जाळल्यानंतर अत्यंत हानिकारक असे गॅसेस बाहेर पडणार आहेत. SOx NOx इमिशन जे आहे ते प्रचंड हानिकारक आहे वातावरणासाठी, प्रत्येक माणसासाठी. जे पालापाचोळा किंवा गार्डन वेस्ट ज्याला म्हणतो आपण, तो जो जाळला जातो ते खूप उत्तम प्रकारे खत आहे, पण ते जाळल्यामुळं आपण त्याचं नुकसान करतो. साधा कागद जरी जाळला तरी त्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण तयार होतं. काही वेळेला या कचऱ्यामध्ये अत्यंत हानिकारक असे पदार्थ असतात, जसं रबरी टायर किंवा घरामधलं वेस्ट. त्या वेस्टमध्ये PVC असतं. PVC जो पॉलिव्हिनाइल क्लोराईड आहे त्याच्यातलं क्लोराईड ज्या वेळेला हवेमध्ये मिसळलं जाईल किंवा त्याच्याबरोबरचे काही जे हेवी मेटल्स त्याच्यामध्ये मिसळले जातात, तर त्यावेळेला नुसती हवाच असं नाही तर हवेमध्ये, नंतर ग्राउंड वॉटरमध्ये, जमिनीमध्ये सगळ्या ठिकाणी या वस्तूंचे जे काही पोल्युशन करणारे जे पदार्थ आहेत त्यांचे ट्रेसेस आत्तापर्यंत सापडलेले आहेत. हे जिथं कचरा जाळला जातो नुसतं तिथेच सापडतात असं नाही, तर कचरा जरी शहरी भागात जाळला तरी या प्रकारच्या प्रदूषणकारी ज्या वस्तू आहेत किंवा जे पदार्थ आहेत त्यांचे ट्रेसेस धरणामध्ये किंवा पर्वतावर सुद्धा सापडलेले आहेत. म्हणजे हे सर्वव्यापी आहे आणि हे नंतर कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुन्हा आपल्या पाण्यामार्फत किंवा अन्नामार्फत आपल्या शरीरात जाणलं त्यांना आपल्यालाच त्याचा खूप मोठ्या प्रमाणात धोका होणार आहे. त्याच्यामुळे कुणीही कधीही कुठल्याही प्रकारचा कचरा जाळू नये आणि तो आपल्या कचरा विल्हेवाट करण्याची जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेलाच द्यावा. हा फक्त वर्तवणुकीचा प्रश्न आहे का तिथं यंत्रणा नसणे हा पण एक विषय असतो? यामध्ये दोन्ही भाग आहेत. प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल आपली स्वतःची नागरिक म्हणून जबाबदारी पण स्वीकारायला पाहिजे आणि त्या माध्यमातून हा विषय घ्यायला पाहिजे. जर एखाद्या वेळेला यंत्रणा कमी पडत असेल तर त्या ठिकाणी कचरा जाळणं हा कधीच उपाय असू शकत नाही. पण त्यावेळेला जर पालापाचोळ्यासारखा कचरा आहे तर तो कचरा नाहीच आहे, ते चांगलं त्याचं खत होऊ शकतं. ते छोटा खड्डा घेऊन तुम्ही ज्या पालापाचोळा तयार होतो याचा अर्थ तुमच्याकडे बाग आहे. बाग असेल तर बागेमध्ये एक छोटा खड्डा तर आपण नक्कीच घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये हे पालापाचोळा टाकून त्याचं घरगुती प्रमाणात आपण खत तयार करू शकतो. त्यामुळं कचरा निर्माण जो होतो आहे त्याची जागेवरच विल्हेवाट लावणं ही मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. त्यामुळे सिस्टीमवर पण ताण येणार नाही आणि कचरा जाळण्यासारखी आपल्याला अशास्त्रीय गरजसुद्धा करायची गरज पडणार नाही. धन्यवाद सर. पुढच्या भागात आणखी एका नवीन विषयासोबत भेटूया. नमस्कार.